सर्वात पहिले गुगलवर NPCI टाईप करा आणि फर्स्ट वेबसाईट येईल, तिथे क्लिक करा. क्लिक केल्यानंतर कंझ्युमर या ऑप्शनवर क्लिक करून भारत आधार सीडिंग या पर्यायावर क्लिक करा. भारत आधार सीडिंग या पर्यायावर क्लिक केल्यानंतर असे होम पेज ओपन होईल. पण आधी आधार मॅपेड स्टेटस, कोणत्या बँकेला आधार लिंक आहे तिसरा ऑप्शन ते क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे तुमचा 12 अंकी आधार नंबर टाकायचा आहे. 12 अंकी आधार नंबर टाकल्यानंतर कॅपचा कोड भरून चेक स्टेटस या पर्यायावर क्लिक करा. आणि इकडे तुमच्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईल नंबरला OTP 6 अंकी OTP टाकून आणि इथे कन्फर्म या पर्यायावर क्लिक करून घ्या. स्टेट बँक ऑफ इंडियाला लिंक आहे माझे आणि तुम्ही आता तुमच्या बँकेला लिंक करायचे. आधार सीडिंग डीसीडिंग या पर्यायावर क्लिक करा. कन्फर्म करून इथे परत तुमचा आधार नंबर टाकून घ्यायचा आणि सीडिंग या पर्यायावर क्लिक करा. आणि बँक निवडून घ्या. माझी आहे महाराष्ट्र बँक, तुमची अदरवाईज दुसरी कोणती पण असते. आणि मुवमेंट फ्रॉम वन बँक टू अदर बँक या तिसऱ्या पर्यायावर क्लिक करून घ्यायचे आणि अकाउंट नंबर इथे टाकून घ्या. तुमचा जो काही पण बँकेचा अकाउंट नंबर तो इथे टाकायचा. तो टाकल्यानंतर कन्फर्म अकाउंट नंबर म्हणजे टाकल्यानंतर खाली जी टिक आहे त्या टिकला क्लिक करा. क्लिक केल्यानंतर कॅपचा कोड टाकून सबमिट करा. आता मी एक अंक चुकीचा टाकतो आहे म्हणजे मला करायचं नाही, माझी तीच बँक राहून द्यायची. तुम्ही बरोबर टाकून सबमिट करू शकता. आय ॲग्री कंटिन्यू शेवटचा ऑप्शन आला का लिंक होऊन जाईल. धन्यवाद.